सध्या कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोक्यावर काढले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने रात्रीचे काही निर्बंध लागू केलेले आहेत। सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याकरता प्रशासकीय यंत्रणेकडून विविध सूचना दिल्या जात आहेत। शुभमंगल सावधान वराठी मंडळींच्या उपस्थितीवर मर्यादा आणल्या जात आहेत। असं असताना भरलेल्या आठवडी बाजारामध्ये मात्र नागरिकांनी मोठीच गर्दी केली। यात कोरोना नियमांना तिलांजली देण्यात आली। विशेष म्हणजे बाजारात अनेकांना मास्क लावायचा सुद्धा विसर पडला। आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे, नागरिकांनाही नियम पाळण्याची सवय लावून घेण्याची गरज आहे, हेच या दृश्यांवरून स्पष्ट होत आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। सुरेश, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींसाठी निर्बंध लादले जात आहेत। इथे जिमसाठी निर्बंध आहेत, सलून्ससाठी निर्बंध लादले गेलेले आहेत, लग्न सराईसाठी सुद्धा निर्बंध लादले गेलेले आहेत, पण आठवडी बाजारात मात्र प्रचंड गर्दी बघायला मिळते। सुवर्ण खरं आहे, बीड जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचा जो कमी झालेला आकडा होता, झिरोवरतीचा आकडा होता, तो आता हळूहळू वाढायला लागलेला आहे। आजची जर आपण रुग्णसंख्या बघितली, जवळपास 32 नव्यानं कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। आणि अशा पार्श्वभूमीवर त्याचबरोबर ओमायक्रॉनचा धोका जो वाढलेला आहे, इतर शेजारच्या ज्या जिल्ह्यामध्ये त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे रुग्ण देखील निघत आहेत। आणि या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं इतर ठिकाणी जरी निर्बंध लादले असले तरी मात्र जो आठवडी बाजार आहे तो मोठ्या प्रमाणात भरला जातो। जर आपण माजलगावचा जर विचार केला तर माजलगावच्या जवळपास 40 ते 45 गावातून लोक एकत्रित त्या ठिकाणी येतात। आणि आठवडी बाजारामध्ये आज आपल्याला जे चित्र पाहायला मिळालं, त्या ठिकाणी कुठल्याही व्यापाऱ्यानं, कुठल्याही जे खरेदी करण्यासाठी नागरिक आलेले होते त्यांनी कोरोनाचे नियम पाळलेले नव्हते, मास्क सुद्धा लावलेला नव्हता। सोशल डिस्टन्सिंग तर सोडून द्या, खूप मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये गर्दी असते हे आपण पाहिलेलंच आहे। मात्र यामुळे आता कुठेतरी जो कोरोनाचा वाढता धोका आहे, या पार्श्वभूमीवर हे आठवडी बाजार आहेत आणि आठवडी बाजार हे कोरोना संसर्गाचे केंद्रबिंदू तर बनणार नाहीत ना। यामुळे आता आजचा जो काही हे दृश्य दिसत आहे, या दृश्यावरून मोठ्या प्रमाणात यामधून संसर्ग सुद्धा होऊ शकतो अशी सुद्धा भीती व्यक्त केली जाते। मात्र आता जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत यावरती कुठलाही निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे बीड जिल्ह्यामधील जे काही आठवडी बाजार असतील त्या आठवडी बाजारांमध्ये व्यापाऱ्यांनी कोरोनाचे स्वयंशिस्तीचे जे नियम आहेत ते स्वतः पाळून जर काळजी घेतली तर कदाचित हा कोरोना रोखता येऊ शकतो। अन्यथा या बाजारामधून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग प्रसार होऊ शकतो। सुवर्णा, नक्कीच धन्यवाद सुरेश, सविस्तर माहिती दिल्याबद्दल। आणि तुम्ही खूप चांगला शब्द वापरला, स्वयंशिस्त जर व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी सुद्धा अंगीकारली तर त्याचा खूप फायदा होईल। मागच्याच आठवड्यामध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आठवत असेल, बीड, वर्धा आणि वाशिमच्या नागरिकांचं कौतुक आपण केलं होतं, कारण तिथे कोरोनाचा आकडा कमी होता। तिन्ही शहरांमध्ये तो आकडा कमी होता, जेव्हा की इतर शहरांमध्ये वाढत होता। पण आता तर बीडकर सुद्धा बेजबाबदार वागायला लागले तर कसं होईल असा प्रश्न पडतो आहे। बीडच्या वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। मात्र यांच्या पाठीशी इतर पक्ष उभे राहिलेत। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, युवासेना, भाजप, MIMच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची मागणी केलेली आहे। झोपडपट्टी दादा म्हणून वंचित बहुजन आघाडीचे माजी बीड जिल्हाध्यक्ष आणि ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर यांच्यावर नुकतीच कारवाई करण्यात आली। त्यांना मुंबईच्या बेलापूर इथून बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून औरंगाबाद इथल्या हर्सुल जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे।